नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन नगर परिषदेचा मनमानी कारभार, गरिबांची लूट, श्रीमंतांना सूट। माहिती अधिकारातून श्रीवर्धन नगरपालिकेचा धक्कादायक कारभार चव्हाट्यावर। श्रीवर्धन नगर परिषदेचा अत्यंत धक्कादायक आणि मनमानी कारभार आता समोर आला आहे। गरिबांची लूट आणि श्रीमंतांना सूट देण्याचे धोरण सध्या नगर परिषद राबवत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय। माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश नाना करडे यांनी मागवलेल्या एका माहितीवरून श्रीवर्धन नगरपालिकेत भ्रष्टाचाराची आणि बेकायदेशीर कामांची गटारगंगा नक्की कशी वाहते हे उघड झालं आहे। बाजारपेठेत थेट पालिकेच्या गटारावर स्लॅब टाकून पक्की दुकानं थाटली जात आहेत, मात्र पालिका प्रशासन यावर मूग गिळून गप्प आहे। श्रीवर्धन नगर परिषदेचा अजब कारभार। श्रीवर्धन बाजारपेठेत पिठाच्या चक्कीचे मालक असणाऱ्या वजगरे यांनी चक्क नगरपालिकेच्या मुख्य गटारावरच स्लॅब टाकला आणि त्यावर किराणा मालाचे दुकान उभे करून मुख्य रस्त्यावर शटर ठोकले। धक्कादायक बाब म्हणजे माहिती अधिकारात जनमाहिती अधिकारी राहुल घुगे यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार या दुकानाला नगर परिषदेने कोणतीही परवानगी दिलेली नाही। इतकेच नाही तर या बेकायदेशीर दुकानावर पालिकेने आजतागायत कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही आणि त्याची कोणतीही नोंद पालिकेच्या दप्तरी उपलब्ध नाही। मुद्दा क्रमांक 1, मुख्य बाजारपेठेत गटारावर स्लॅब टाकून बेकायदेशीर किराणा दुकान थाटले। मुद्दा क्रमांक 2, शिवाजी चौकात हॉटेल समोर 6 महिन्यांपासून विनापरवाना वडापाव हातगाडी। मुद्दा क्रमांक 3, बेकायदेशीर बांधकामांवर नगर परिषदेची कारवाई शून्य। मुद्दा क्रमांक 4, वसूल केलेल्या कराच्या पावत्यांच्या नोंदीच पालिकेच्या रेकॉर्डमधून गायब। नियम आणि कायदे फक्त गरिबांसाठीच आहेत का, असा संतप्त सवाल आता श्रीवर्धनचे नागरिक विचारत आहेत। रस्त्यावर पोट भरण्यासाठी गरीब फेरीवाल्याने गाडी लावली तर पालिकेचे पथक ती जप्त करायला धावते। मग थेट गटार बुजवून पक्की दुकानं थाटणाऱ्या बड्या असामींवर पालिकेचे अधिकारी मेहरबान का? कर पावतीच्या नोंदी गायब असण्यामागे नक्की कोणाचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत? या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण श्रीवर्धनकरांचे लक्ष लागले आहे। या संपूर्ण प्रकारावरून श्रीवर्धन नगरपालिकेत नक्कीच काहीतरी काळबेरं असल्याचा संशय बळावला आहे। विनापरवाना चालणाऱ्या या दुकानांवर आणि हातगाड्यांवर पालिका प्रशासन आता तरी हातोडा चालवणार की धनदांडग्यांना अशीच सूट दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन।